नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये 55 दिवसात निकाल। पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर। फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त। न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला। अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची स्वप्न बघत असतील तर त्यात गैर काय आहे? फडणवीस पंतप्रधान पदाची यावेळेस फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा असेल। गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल। बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचं विधान। टीईटी पेपर फुटीतील आरोपींवरती मकोका लावणार, कायद्यामध्ये दुरुस्तीच्या हालचाली। फेरपरीक्षा पारदर्शक होण्यासाठी समिती तयार। पुनर्परीक्षेचं शुल्क आकारलं जाणार नाही। विधानसभेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। धाराशिव कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन। महिला थेट सेंट्रल इमारतीवरती चढल्या। कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, अन्यथा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी आता आरोपी सिया आणि चेतनला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण स्पष्ट, तपास सुरू।